नमस्ते फ्रेंड्स, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण टोमॅटोची पौष्टिक सूप. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. तर मग फ्रेंड्स, साहित्य बघूयात आपण इथे घेतलेले धुवून टोमॅटो, त्यानंतर घेतली हिरवी मिरची, आपण घेतलेला आहे गाजर, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे, पांढरा कांदा बारीक चिरून घेतलेला, दुधी भोपळ्याचे पण आपण काप करून घेतलेले आहे, शेवग्याच्या शेंगांचे 2 शेवग्याचे शेंगा घेतले, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आपण घेतलेली आहे इथे मुगाची डाळ, ती पण भिजवलेली. इथे घेतलेले आहे आपण बारीक चिरलेला बीट. त्यानंतर घेतलेले आहेत आपण 8-10 मिरे, थोडी बडीशोप, 1 वेलदोडा आणि 4 ते 5 लवंगा. त्यानंतर घेतले आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडे घेतले जिरे, मीठ चवीनुसार. त्याच्यानंतर आपण घेतलाय गूळ. त्यानंतर घेतले आपण धना पावडर, चाट मसाला. त्यानंतर घेतले थोडंसं हिंग आणि लागणार आहे आपल्याला पाणी. मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर, थोडं त्यात पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया. तर मग फ्रेंड्स, या गरम पाण्यात आपण टाकूया 1 चमचा मीठ. त्यानंतर टाकूया बारीक चिरलेली मिरची. आपल्याला हे पाण्यातच शिजवून घ्यायचं आहे, चांगले 2-3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. त्यात आपण हे घेतलेले टोमॅटो टाकूया सगळे. हे सगळे आपण यात पाण्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. छान असे टोमॅटो आपण टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण टाकूया हे बारीक चिरलेलं बीट. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर. त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कांदा. मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मुगाची डाळ आपण मुगाच्या डाळीच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतो. मुगाच्या डाळी ही पौष्टिक आहे, पचायला पण हलकी आहे, त्यामुळे आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ. आणि मुगाची डाळ टाकल्यावर सूपची चव इतकी छान येते, खूपच अप्रतिम चव लागते. त्यानंतर आपण टाकूया यात दुधी भोपळा चिरलेला. थोडं हे आपण मिक्स करून घेऊया. किती सुंदर असा त्याला कलर आलेला आहे बघा, मल्टीग्रेन वाटतंय. त्यात आपण हे टाकूया शेवग्याच्या, त्याच्यावर ठेवूया आपण या शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या. हे उकळायला लागलं, जसं जसं हे शिजेल तसं तसं ते कुकरच्या आतमध्ये ते खाली खाली बसत जाईल. त्यात आपण टाकूया हे लवंग, बडीशोप, वेलदोडा आणि मिरे. हे सगळं आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. नंतर टाकूया आपण त्याच्यात या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि थोडंसं त्यात अजून पुन्हा आपण थोडं त्यात पाणी ऍड करूया. पाणी ऍड केल्यानंतर आता आपण याला छान अशा 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. तर मग फ्रेंड्स, कुकरला झाकण लावलेलं आहे आपण आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायचं आहे. शिट्ट्या झाल्यानंतर हा कुकर गार करून घ्यायचा आहे. तर मग फ्रेंड्स, 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे गार होण्यास ठेवूया. तर मग फ्रेंड्स बघा, गार झाल्यानंतर आपण बघूया हे सगळं जिन्नस शिजलेलं आहे किंवा नाही. छान असं शिजून गेलेलं आहे बघ फ्रेंड्स ते. आता आपण हे एकत्र करून याला एका चाळणीत घेऊन गाळून घेऊया. सगळं एकजीव करून घेऊ आणि एका चाळणीत गाळून घेऊया. गाळण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे आणि ही चाळणी घेतलेली आहे आपण. आता हे थोडं थोडं करून आपण गाळून घेऊ.
सगळं मिश्रण हे छान असं गाळणीने गाळून घेऊया. म्हणजे काय होईल, शेवग्याचे शेंगांचे पण सगळे सालं पण निघून जातील. फक्त त्याचा जो गिद्दू आहे तो गिद्दू गळून जाईल त्याच्यामध्ये, सूपमध्ये. सगळं आपण हे चांगलं एकजीव करून सूप गाळून घेऊया. तर मग फ्रेंड्स, आपण ते गाळून घेतलेलं आहे गाळणीमध्ये छान असं, हे बघा. आणि तो सगळं याचं चोथा जो होता तो बाजूला काढून घेतलेला आहे. शेवग्याच्या शेंगांचा जो चोथा राहिला तो आपण काढून टाकणार आहोत. छानपैकी असं गाळून घेतलेलं आहे ते. आता आपण याला थोडी उकळी आणून घेऊया. त्यासाठी मी ते सूप एका पातेल्यात घेतलेलं आहे. आता आपण याची उकळी काढून घेऊया सूपाची. ठीक आहे, 10 मिनिटं छान असं मंद आचेवर ते उकळू देऊया. तर मग फ्रेंड्स, आपण ते गाळून घेतलेले सूप एका पातेल्यात काढून घेतलेले आहे. ते आपल्याला उकळायचे आहेत. त्याआधी मी त्यात 1 चमचा हिंग, 2 चमचे धणा पावडर आणि 1 चमचा चाट मसाला आणि घेतलेला आपण जो घेतला होता गूळ, तो सर्व गूळ याच्यात टाकून दिलेला आहे. आणि पुन्हा चवीनुसार मीठ पण याच्यात ॲड केलेलं आहे. आता हे आपण उकळी आणण्यास गॅसवर ठेवूया. छान अशी 10 ते 15 मिनिटं उकळी आणून यायला, मग आपलं सूप तयार होईल. तर मग फ्रेंड्स, बघू शकता सूपला छान अशी उकळ आलेली आहे. आता आपण ही उकळलेली आहे. तर आपण आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया, सूप काढून. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली आपल्याला पौष्टिक टोमॅटो सूपची रेसिपी? वाव, अप्रतिम सुगंध येतोय पौष्टिक सूपला, टोमॅटो सूपला. त्याच्यात वेलदोडे, मिरे, लवंगा आणि सगळं जिन्नस एकजीव झाल्यामुळे आणि छान उकळ आल्यामुळे खूपच अप्रतिम सुगंध येतोय. चला तर मग आपण टेस्ट करूया सोन संध्यास किचनची पौष्टिक टोमॅटो सूप. तर मग फ्रेंड्स, सोन संध्यास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. आणि पाहत राहा सोन संध्यास किचनचे नवनवीन व्हिडिओज. रेसिपीसह आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.